नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी असा कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। खूप साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, मी आता इथे ना एक जोडी घेतलेली कोथिंबीरची। हे बघा, मस्त ताजी ताजी आहे ना, छान आहे। आता याचे आपण मस्त कोथिंबीरचे वडे बनवू। इथे आपण एक ना छोटंसं वाटण करून घेऊ। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। हे छान आता पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे मी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुतली आणि अशी मस्त कापून घेतलेली आहे। 1 वाटी आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। इथे हा आपण ठेचा करून घेतला हा आहे। हळद, थोडीशी सफेद तीळ लागेल आपल्याला, हिंग, मीठ आणि पाणी लागेल पीठ मळायला। हे बघा, आता इथे आपण गव्हाचं पीठ घेतोय, चण्याचं पीठ घेते हे बघा, चण्याचं पीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची हळद, थोडीशी टाकायची, हिंग, मीठ, चवीनुसार टाका मीठ तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार। आणि हा ठेचा आपण जो करून घेतलेला आहे हा ठेचा घ्यायचा। त्याच्याने ना छान चव येते। जिरं अवश्य टाका, मस्त चव येते जिऱ्याने। आणि जिरं पचायलाही हलका असतं, पचनक्रिया चांगली होते जिऱ्याने। त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची। आता हे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं असं सुक्क। तीळ घ्यायचे, थोडीशी तीळ मी वरतून टाकायला ठेवते, छान दिसते। त्याच्यामध्ये तुम्ही ना चिंचेचा कोळ पण घालू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता। इथे आपण पाणी घेऊ, छान असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला। जास्त घट्ट नाही करायचा आणि पातळ पण नाही करायचा, मस्त मध्यम करून घ्यायचा आहे। एकदम पाणी नाही टाकायचं, कारण कोथिंबीर आहे ना त्याच्यामुळे ते पाण्याचं प्रमाण मग कळत नाही। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं। इथे मी आता एक थाळी घेतलेली आहे, त्याला आहे ना तेल लावून घेऊ पहिले। हे बघा, आणि हे करायचं आधीच आपल्याला पाणी पण उकळून घ्यायचंय, उकळायला ठेवायचंय। म्हणजे आता हे जे केलेलं आहे आपण मिश्रण हे याच्यात टाकून घेऊ। आणि असं व्यवस्थित सगळीकडं फैलवून घ्यायचं। तुम्हाला जाड बारीक किती पाहिजे त्यानुसार थापून घ्यायचं असं। असे थापून घ्यायचे, जास्त जाड पण नका ठेवू, नाही तर काय होईल की मग लवकर शिजणार नाही। थोडी पातळ करा म्हणजे पटकन शिजतं, गॅस पण आपला वाया जात नाही आणि खायला पण मस्त कुरकुरीत लागते मग। हे बघा, आता याच्यावरती आपल्याला तीळ पेरून घ्यायची। हे बघा, आता आहे ना तीळ घ्यायची आणि अशी छान पेरून घ्यायची सगळीकडे, म्हणजे दिसायला छान दिसते आणि चवीला पण मस्त लागतं मग। हे बघा, मस्त दिसते। त्याच्या आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे। हे बघा, पाण्याला पण उकळी आलेली आहे। आता आपण याच्यावर ठेवून घेऊ। हे बघा, आता आहे ना झाकण ठेवायचं आणि एक 15 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची। हे बघा, आता इथे ना आपण चेक करू। हे बघा, क्लीन येते आहे नाईफ, म्हणजे आपलं मस्त इथे शिजलेलं। आता हे पूर्ण थंड करून घेऊ आपण। गॅस बंद करते मी।
हे बघा पूर्ण थंड झालेत आता. अशा आहे ना चौकोनी काप करते मी. तुम्हाला ज्या आकाराचा आवडतील ना तुम्ही त्या आकाराचा कापून शकता. असा कापून घ्यायचा. एकदम मस्त निघतात, चिकट नाही काही नाही, एकदम भारी निघतात. आणि बनवायला पण एकदम सोपी आहे. अजिबात रेसिपी ही फेल होत नाही. तुम्हाला एक काढून दाखवते मी. हे बघा एकदम भारी वड्या होतात. अजिबात चिकट नाही ताटाला पण. किती छान झालंय बघू शकता. मस्त. बरं इथं तेल पण गरम झालेलं आहे मस्त. एक एक करून मी सोडते. तुम्ही इथं ना डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय पण करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. किंवा असंही खाल्ल्या तरी छान लागतात ह्या. जर तुम्हाला जर डाएट असेल, डाएट करत असेल तुम्ही, तर असंच खाल्ल्या तरी पण चालतात. बरोबर मस्त अशा कुरकुरीत बनवून तयार होतात. पलटवून घ्यायच्या. हे बघा मस्त झाले आहे बघू शकता. कलर वगैरे एकदम भारी आलेला आहे. हे बघा मस्त झालं. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. एकदम साधी सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला. हे बघा मस्त झालं इथं आपलं वडे. हे बघा छान मस्त झालंय. कलर वगैरे एकदम भारी आलेला आहे आणि कुरकुरीत तर एकदम मस्त झालेला आहे वड्या आपल्या. मस्त झाले. नक्की करून बघा तुम्ही पण, तुम्हाला आवडतील. थोडंसं काहीतरी वेगळं मस्त चव येते त्याने आपल्याला तोंडाला. बघू शकता ते बघा. नक्की करा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कशा झाल्यात. बघा इथे आपली मस्त कोथिंबीरची वडी बनवून तयार झालेली आहे. हे बघा छान झालेली आहे, कुरकुरीत असं मस्त झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण असाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.